दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पैठणमध्ये आता नाथषष्ठी सोहळा जो आहे तो आता तोंडावरती आलेला आहे। 31 तारखेला जो आहे तो नाथषष्ठीला सुरुवात होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं तर पैठण शहरातील वाहतूक देखील आता पोलीस प्रशासनाच्या वतीने जी आहे ती बदलण्यात आली। यामध्ये जर बघितलं शागड आपेगाव मार्ग जो आहे तो पैठणकडे येणारी वाहतूक बदलण्यात आली। हा मार्ग जो आहे तो पैठण छत्रपती महामार्गावरती कनेक्टेड करण्यात आला आहे। तसे पाचोड बिडकीन या मार्गाचे जे आहे इसरवाडी फाटा हे आता या मार्गाऐवजी चितेगाव पाचोड या रस्त्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली। त्याच पद्धतीने बघितलं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कचनेर फाटा जो आहे तो बिडकीन शकटा मार्गी जो आहे तो वाहतूक वळवण्यात आलेली। जवळपास 2-3 दिवस जी ही वाहतूक आहे ही पोलीस प्रशासनाने वळवलेली आहे। पैठणमध्ये येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होऊ नये याकरिता जड वाहनाची वाहतूक जी आहे ती पोलिसांनी वळवलेली आहे। त्याच पद्धतीने जर बघितलं नाथषष्ठीची पैठण शहरामध्ये जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जर बघितलं तर पोलीस प्रशासनाकडून वाहतूक वळवण्यात आली असल्याने याचा फायदा जो आहे तो आता भाविकांना होणार आहे। मागील 2 दिवसापासून जर बघितलं तर पैठण शहरामध्ये ज्या दिंड्या आहेत त्या आता मुक्कामी दाखल होत आहे। त्या दिंड्यांनाही आता या वाहतुकीचा फटका जो आहे तो बसणार होता, मात्र वाहतूक वळवली असल्यामुळे त्या दिंड्यांना याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराज।